ओके, सो लास्ट टाइम आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला कसा आला ते आपण बघितलं. तर हा जो फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला डायरेक्टली असाच्या असा कुठे यूज होऊ शकतो ते आपण बघू. So suppose if I have 2 point particles, म्हणजे हा एक पॉइंट पार्टिकल आहे, पॉइंट मास आहे, त्याचा मास m1 आहे, आणि at some distance I have another point mass ज्याचा मास m2 आहे, and the distance between them is r. So दोघांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल आणि द फोर्स इज गिव्हन बाय द सेम फॉर्म्युला. आता सेकंड केस मध्ये समजा माझ्याकडे 2 स्पियर्स आहेत, याचा मास m1 आहे, याचा सुद्धा काही मास आहे, लेट अस से इट इज m2. आता 2 स्पियर्सचं सेंटर मधनं आपण डिस्टन्स बघायचं. सो वी हॅव टू टेक द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. अगेन द सेम फॉर्म्युला विल बी अप्लाइड. आता द फोर्स कॅन बी शोन फ्रॉम ऍक्टिंग फ्रॉम देअर सेंटर्स. तोच फॉर्म्युला इथे पण यूज होईल, प्रोव्हाइडेड वी हॅव टेकन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता हे 2 सॉलिड स्पियर असू शकतात किंवा हॉलो स्पियर्स असू शकतात. ऍक्च्युअली दिस फॉर्म्युला इज फॉर द पॉइंट पार्टिकल्स. ठीक आहे. सो ऍक्च्युअली प्रत्येक पार्टिकल इकडचा इथे अट्रॅक्ट होईल आणि प्रत्येक पार्टिकल इकडचा तिथे अट्रॅक्ट होईल. The resultant comes out to be like this. आता तुम्ही म्हणणार की इकडचे पार्टिकल्स एकमेकांना अट्रॅक्ट करतील, हो ते पण करतीलच की, बट दॅट वुड बी इंटरनल फोर्स. हिअर वी आर इंटरेस्टेड इन द एक्सटर्नल फोर्स, आणि इंटरनल फोर्सेस तसे एकमेकांना कॅन्सल करतील. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट दॅट. थर्ड केस मध्ये परत एक सॉलिड स्पियर किंवा हॉलो स्पियर आहे आणि दिस इज इट सेंटर, आणि आपल्याकडे काही अंतरावरती एखादा पार्टिकल आहे. अगेन वी हॅव टू टेक द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ दिस स्पियर टू द पार्टिकल ओव्हर हिअर. फॉर्म्युला परत तोच. वरचा वाला. सो या केसेस पर्यंत तो फॉर्म्युला पण डायरेक्टली वापरू शकतोय. आता आपण काही वेगळी केस घेऊ. समजा माझ्याकडे एक असा रॉड आहे, युनिफॉर्म रॉड आहे. या युनिफॉर्म रॉडचा समजा मास कॅपिटल एम आहे, याची काहीतरी लेंथ आहे, ती आहे कॅपिटल एल, आणि इथे एक पॉइंट पार्टिकल आहे. आता वरच्या उदाहरणावरनं तुम्हाला असं वाटेल की हा फॉर्म्युला आपण इथे पण वापरू शकतो, की ह्याचा सेंटर ऑफ मास बघा कुठे, त्याची जॉमेट्रिकल सेंटर मध्ये असेल, आणि तिथपासून ते इथपर्यंत डिस्टन्स घ्या पार्टिकल पर्यंत, अँड द फोर्स ऍक्टिंग on the two bodies should be given by the same formula. पण असं नाही. Here F is not equal to GMM upon R square. इथे आपल्याला फोर्स इंटिग्रेशननी फाइंड करावा लागतो. ते आपण नंतर बघू एखाद्या एक्झाम्पल मध्ये. परत अशी केस असू शकते की
आपल्याकडे 2 रॉड्स आहेत. एक ह्याचा मास आहे M1, याचा मास आहे M2. इथे सुद्धा हा फॉर्म्युला आपण डायरेक्टली यूज करू शकत नाहीये. इथे सिंगल इंटिग्रेशन सुद्धा सॉल्व्ह होणार नाहीये. इथे आपल्याला डबल इंटिग्रेशन वापरावं लागतं. काही क्वेश्चन्स घेऊ आपण आता. समजा वी हॅव वन इक्विलॅटरल ट्रायंगल having length of each side as A, आणि ह्या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या कॉर्नरवरती पॉइंट मासेस ठेवलेले आहेत. प्रत्येकाचा मास M दिला आहे. सो वी हॅव बीन आस्क्ड टू फाइंड आउट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी वन पॉइंट मास. सगळ्या पॉइंट मासेसवरती नेट फोर्स सेमच ऍक्ट होईल. So let us consider this point mass. Now this point mass will be attracted by this point mass in this direction. So the force acts along the line joining the two masses. And this point mass will be attracted by this point mass in this direction, again along the line joining the two point masses. So the formula for F we know now that it is G M1 M2. दोन्ही केसमध्ये आता दोन्ही सेमच एम आहेत. अपॉन द डिस्टन्स स्क्वेअर, डिस्टन्स इज ए स्क्वेअर. सो द फॉर्म्युला विल बी जी एम स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे प्रत्येक अँगल आहे 60 डिग्रीज. आता देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग सायमल्टेनियसली ऑन दिस पॉइंट मास. सो द नेट फोर्स विल बी गिवन बाय द वेक्टर एडिशन फॉर्म्युला. So it is square root of, if you remember, it is p square plus q square plus 2pq cos theta. आता इथे p पण f आहे आणि q सुद्धा f आहे. So it is f square plus f square plus 2 times f into f cos of 60 degrees. The angle between them is 60 degrees. Now this would be cos of 60 is 1 by 2. So 2 and 2 cancel होतील. So it is f square plus f square plus f square. So it would be 3 times f square. So f square can come out of the square root as f. So root 3 into f. But f is nothing but, जसं आपण बघितल्यावर, g m square upon a square. That is nothing but the f net. So this is your answer. जर व्हॅल्यूज दिल्या असतील तर सबस्टिट्यूट करून आपल्याला आन्सर नंबर्स मध्ये मिळेल इन न्यूटन. ओके, आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये वी हॅव अ स्क्वेअर instead of a equilateral triangle now. So suppose this is a square. आता स्क्वेअरच्या प्रत्येक कॉर्नरवर पॉइंट मास ठेवलाय एम 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 and again over here also we have, let us say, m, and side of the square is a. So प्रत्येक साइड त्याची a आहे. We have to find the net force on any one of the particle. आता unlike the previous case, इथे प्रत्येक point mass किंवा प्रत्येक particle will be attracted by 3 different particles, not 2 different particles. So we also will be requiring this line. All right. Now let us name these corners. Let us call this as E, this as B, this as C, and this as D. आता FDC हा जो फोर्स आहे
this will be equal to F dA, because the distances are same and the masses are also same. आणि आणखी एक फोर्स ऍक्ट होईल, that would be along the diagonal because of this mass over here. Now let us call that force as FdB. आता FdC is same as FdA आणि तो किती, G m into m अपॉन द डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर, म्हणजे तो किती येतोय, GM² अपॉन ए स्क्वेअर. या फोर्सला आपण लेटेस्ट से सिम्पली फक्त आपण F म्हणू. आता FdB हा काढण्यासाठी आपल्याला हे डिस्टन्स हवंय. आता पायथागोरस थेरमानुसार हे डिस्टन्स तुम्हाला मिळेल स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ए. So now this force is GMM upon distance square म्हणजे √2 into a the whole square. So it is GM² upon 2 times a square. तर वरच्या फोर्सने आपण कंपेअर केलं तर दिस फोर्स इज कमिंग आउट टू बी इक्वल टू F/2. आता ह्या तिघांचा जो नेट फोर्स आहे दॅट वुड बी इन द डिरेक्शन ऑफ DB. हे बघा, ह्या दोघांचा जो नेट फोर्स आहे त्याला आपण F' म्हणू. दॅट वुड बी स्क्वेअर रूट ऑफ F² प्लस F² plus 2 times F into cos of 90. आता cos of 90 is 0, त्यामुळे हा काय राहतोय F' square root of 2 times F². So it is coming out to be square root of 2 into F. Now this force is in the direction of DB. आता ह्या दोन फोर्सचा रिझल्टंट आपण हा बघितला जो की ह्या डायरेक्शन मध्ये. आता जर टोटल नेट फोर्स वुड बी इक्वल टू F' प्लस FdB. दे आर इन द सेम डिरेक्शन, तो आपण फक्त त्याला अल्जेब्रिकली ऍड करायचं आहे. सो इट इज सिम्पली स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1/2 टाइम्स F. आता F इज नथिंग but GM² upon A². सो हा जो F नेट आहे तो काय येतोय, स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 1/2 GM² upon A². And this net force will be directed where? In this direction only. F net. आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये जो F नेट आहे तो असा येणार. आता बिकॉज द फोर्सेस आर सेम अँड द अँगल बिटवीन देम इज 60 डिग्री, द F net would come in the direction of their angle bisector. F net टोटल 60 म्हणजे हा 30 डिग्री होईल अँड दिस वुड बी ऑल्सो 30 डिग्री. या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी एक रेग्युलर हेक्झॅगॉन दिलाय आणि त्याची साइड इज ए. प्रत्येका कॉर्नर वरती त्यांनी सांगितले की वी हॅव केप्ट अ पॉइंट मास. इथे M आहे, इथे सुद्धा 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 M आहे. आता ह्याच्या सेंटरवरती
त्यांनी एक अजून एक पॉईंट मास ठेवलाय विच इज दे हॅव सेड ॲज कॅपिटल एम. ह्याच्या सेंटर म्हणजे आपल्याला डायगोनल्स आपल्याला जॉईन करायचे. सो वी वुड गेट द सेंटर. हे असे डायगोनल्स आपण जॉईन जर केली तर आपल्याला त्याचा सेंटर मिळतोय. ओके, तर ह्याच्या सेंटरवरती त्यांनी ठेवलाय मास कॅपिटल एम. ह्याच्यावर नेट फोर्स किती ऍक्ट होईल ते त्यांनी आपल्याला विचारले फर्स्ट क्वेश्चन मध्ये. तर आता बिकॉज ऑफ द कॉर्नर masses, this center mass m will be pulled in that directions. Now as you can see, each and every distance will be same. त्यामुळे आणि मासेस पण सेम आहेत. हा कॅपिटल एम ए, हा स्मॉल एम ए, हा कॅपिटल एम ए, हा स्मॉल एम ए, लाईक दॅट. सो दिस फोर्स विल बी बॅलन्स्ड बाय दिस फोर्स, दिस फोर्स विल बी बॅलन्स्ड बाय दिस फोर्स, अँड दिस फोर्स विल बी बॅलन्स्ड बाय दिस फोर्स. सो द नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द मास ॲट द सेंटर वुड बी इक्वल टू 0. बी क्वेश्चनमध्ये त्यांनी हे विचारलं आहे, find the net force on M if particle at A is removed. आता मी त्या नाव द्यायची विसरलो आहे. ह्या कॉर्नर्सला नाव आहेत ए, बी, सी, डी, ई आणि एफ. दे हॅव सेड फाइंड द नेट फोर्स ऑन द सेंटर पार्टिकल एम इफ पार्टिकल ॲट कॉर्नर ए इज रिमूव्ड. म्हणजे हा पार्टिकल रिमूव्ह केला. आता हा पार्टिकल रिमूव्ह केला म्हणजे हा फोर्स गेला, आणि हा फोर्स जर गेला तर ह्याला बॅलन्स करणारं कोणी नाहीये ना. बाकीचे हा फोर्स ह्याला बॅलन्स करतातच आहे, हा फोर्स ह्याला बॅलन्स करतोच आहे. याचा अर्थ आता फक्त हा एकमेव फोर्स राहिला. सो द नेट फोर्स विल बी इक्वल टू द फोर्स बिटवीन दिस कॅपिटल एम अँड दिस स्मॉल एम. सो इट इज जी m into m upon a square. आता रेग्युलर हेक्झॅगॉन आहे ना. सो हे आतले डिस्टन्सेस पण सेमच असतील. दिस होल थिंग इज 120 degree. So this is 60 degree, this is 60 degree, that makes this also 60 degree with the same logic. So मधला अँगल सुद्धा 60 degree असला पाहिजे. सो these are the equilateral triangles in between. So gmm upon a square, this would be the net force, and the direction will be towards point D. This is the answer if point mass at A is removed. So this is the net force acting on the center point mass of mass capital M. C क्वेश्चन मध्ये त्यांनी हे विचारलं आहे की what would be the net force acting on the same center particle of mass capital M if particles at A and C are removed. ओके, आता हा आणि हा पार्टिकल काढला तर हा फोर्स आणि हा फोर्स जाईल. ओके, आता परत हा फोर्स, तरी पण हा फोर्स आणि ह्या फोर्सला बॅलन्स होतोय. म्हणजे आता नेमके कुठले दोन फोर्स राहिले, दिस फोर्स अँड दिस फोर्स. आता परत ह्याची मॅग्निट्यूड आणि ह्याची मॅग्निट्यूड सेम आहे. हा पूर्ण अँगल होईल 120 डिग्री. सो द नेट फोर्स वुड बी इन दिस डिरेक्शन. अगेन बिकॉज ऑफ सिमेट्री द नेट फोर्स वुड बी along the angle bisector. So it would be towards E. So in this case the net force will be, we have to take the formula square root of f square, ह्याला आपण f म्हणू, plus f square
plus 2 times F into cos of 120 degree. This whole angle we have to take 120 degree. Cos of 120 is minus 1 by 2. So this would be square root of f square plus f square plus नाही इथे आता मायनस येईल minus 2 times f square upon 2. So 2 and 2 cancel होतील, one of the f square will get cancelled, square root of f square would be simply f. So f net is f, and f means the force due to any one of the point masses. So that would be G capital M small m upon a square. So this is the net force acting on M if A and C are removed, and this net force is towards E.